गेल्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो समोर आलेला होता आणि पालकमंत्री कोण होणार याबद्दल चर्चा सुरू झाली होती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते दोन्ही जिल्हे ते रायगड आणि नाशिक, आणि या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न अखेर सुटलेला आहे। नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे। तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार राजकीय रस्सीखेच पाहायला मिळाली। अखेर शासकीय परिपत्रकाद्वारे दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर झाली आणि अखेर पांडुरंग पावलाय अशी मंत्री गिरीश महाजनांनी मग प्रतिक्रिया दिली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गोगावले विरुद्ध तटकरे संघर्ष शिगेला पोहोचला होता। अखेर गोगावलेंनी या पदाकरता बाजी मारली आहे। दर्शन घेतानाच मला कानामध्ये बातमी कळाली आणि ती माझ्या बायकोनेच सांगितली, मोबाईलवर असताना तुम्ही पालकमंत्री झाले म्हणून। त्याला पाठवण्याच पावलं असं मी म्हणेल, पण चांगलं झालं। म्हणजे माझा काही फार कुंभमेळ्यामध्ये मी होतो, मी वारंवार सांगितलं होतं जेव्हा वेळ तेव्हा होईल, इकडे आंदोलन केलं नाही, आग्रह केला नाही, पण पक्षाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली, त्याबद्दलचे खूप खूप आभार। आधीच मी कुंभमेळा मंत्री आहे, मागच्या काळी 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, कुंभमेळा मंत्री होतो, पण आता अधिक बळकटी काम करायला या ठिकाणी येणार आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये हा ऐतिहासिक कुंभमेळा होईल। पालकमंत्री म्हणून तुम्ही काय रस्ते नीट करणार आहात का सांगा। तुम्ही खा पैसे, सरकारचे जे इकडले जावई आहेत त्यांनी पैसे खावेत। आता ते पैसे खाणं याला राजमान्य आहे त्या या सरकारमध्ये, पण कामं करा। पैसे खाऊन जो काम करत नाही त्याला आता भ्रष्टाचार म्हणतात।